नमस्ते. श्रावण महिना संपताच आपल्याला आतुरता लागते ती म्हणजे बाप्पांच्या आगमनाची. बाप्पांसोबतच गौरीच्या आगमनाची. मग आपण सगळ्याच बायका तयारीला लागतो. गौरीला साडी कोणती नेसवायची, तिचे दागिने, सजावट, रांगोळी, आगमन सोहळा. तर आज मी तुम्हाला गौरीची पाऊले कशी काढायची ते सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हळदी आणि कुंकू 2 प्लेटमध्ये घेऊन त्याच्यात थोडंसं पाणी घालून पेस्ट करायची. ही पेस्ट अगदी पातळ किंवा अगदी घट्टही करायची नाही आहे, जेणेकरून पाऊले व्यवस्थित उमटतील. जास्त पातळ झाली तर पाऊले नीट उठणार नाहीत. नंतर मग आपल्या हाताच्या मुठी बंद करून मुठीच्या साहाय्याने ठसे उमटवायचे आहेत. सुरुवातीला उंबऱ्याजवळ दोन्ही हाताचे ठसे एकत्र म्हणजे दोन्ही पाऊलांचे ठसे उठतील. बोटाच्या साहाय्याने वरती पाऊलांना बोटे काढून घ्यायचे. अशाच पद्धतीने पुढे पुढे एक एक पाऊल काढून जेथे आपण गौराई बसवतो तिथपर्यंत ही पाऊले काढून घ्यायची आहेत. अशा पद्धतीने पाऊले जर काढली तर ही 2-3 वेळा फरशी पुसल्यानंतर निघून जातात. याऐवजी जर आपण प्लॅस्टिकची पाऊले किंवा रांगोळीची काढली तर ती लगेचच जातात आणि प्लॅस्टिकच्या पाऊलांमुळे फरशीवर काळे डाग पडतात. त्यापेक्षा हे हळदी कुंकवाची पाऊले काढलेली कधीही चांगली. दिसायलाही रेखीव दिसतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा.